आत्तापर्यंत पंकजा मुंडे आणि नाराजी हे समीकरण सगळ्यांनाच माहीत झालंय। पंकजा मुंडेंच्या बहुतांश बातम्या या नाराजी संदर्भातल्या बातम्या असायच्या। मात्र ही बातमी पंकजा मुंडेंची नाराजी दूर होत असल्याची आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत झालेल्या सभेनंतर पंकजा मुंडे सकारात्मक झाल्याचं चित्र आहे। लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत फारशा उत्सुक न दिसणाऱ्या पंकजा मुंडेंमध्ये आता नवा उत्साह संचारल्याचंही दिसू लागलंय। नेमकं काय घडतंय पाहूया या खास रिपोर्टमध्ये। आता एवढे दिवस वनवास भोगलाय, राजकीय वनवास संपण्याचे संकेत पंकजा मुंडे यांनी दिलेत का असा प्रश्न या विधानाच्या निमित्तानं उपस्थित झालाय। आता एवढे दिवस वनवास भोगलाय, बापरे वनवास हा शब्द म्हणला तर बीडमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना कलियुगात 5 वर्षाचा वनवास खूप झाला असं त्या म्हणाल्यात। वनवास संपण्यासाठी सोबत आहात ना असा सवालही पंकजांनी यावेळी कार्यकर्त्यांना केला। आता एवढे दिवस वनवास भोगलाय, बापरे वनवास हा शब्द म्हणला तर 5 वर्षाचा असावा कलियुगात वनवास। बाबा त्या जुन्या काळात होतं 14 वर्ष, आम्हाला 5 वर्षात खूप झालं का? अजून पाहिजे तुम्हाला? पाहिजे का? मग आहेत ना माझ्या बरोबर, कुठेही जाईन तिथं आहे। वर शिखरावर गेले तर आहेत का? दरीत गेले तर, नदीत गेले तर, आणि कोरड्या आड्यात उडी मारली तर, म्हणजे मी पडून गेली नाही तर तुम्ही वरून पडणारच आहेत माझ्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाषणाची संधी पंकजा मुंडे यांना मिळाली होती। त्या सभेनंतर पंकजा मुंडे सकारात्मक झाल्याची चर्चा आहे। 2 दिवसांपूर्वी शिरूरच्या एका कार्यक्रमातही पंकजा मुंडे यांनी लोकसभेला माझी काळजी घ्या, पुढे तुमची काळजी आपण घेऊ असं आश्वासन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जाहीर सभेत दिलं होतं। पण सगळ्या आजी लोकांनी माझी लोकांची काळजी घ्यावी, कारण तुमच्या आजी होण्यामध्ये माझी लोकांचा थोडा तरी खारीचा वाटा आहे, आणि त्याच्यामुळे म्हटलं त्यांनी काळजी घ्यावी। पण आता काळजी घ्यावी म्हणायला काय झालं, 4 दिवसात आचारसंहिता लागेल, आता काय काळजी घ्यावी? मग तुम्ही असं करा, काळजी लोकसभेत घ्या, पुढची काळजी आम्ही घेऊ मग, बरोबर आहे की नाही? आता तुम्ही काळजी घ्या, आता लोकसभेची निवडणूक लागली, आता ही निवडणुकीचं मंच नाही, तेव्हा मला काही तुम्हाला जाहीर करायला माझ्याकडे काही नाही बघा। आतापर्यंत अन्याय आणि वनवासाची भाषा करणाऱ्या पंकजा मुंडे यांच्यातला हा बदल लोकसभेच्या तोंडावर झालेला आहे। बीडमधून प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजांना उमेदवारी मिळणार का अशी चर्चा या निमित्तानं रंगली आहे। यापूर्वी प्रीतम मुंडेंची खासदारकी आपल्याला नको असं जाहीरपणे सांगणाऱ्या पंकजा मुंडेंचे सूरही बदललेले दिसत आहेत। याबाबत भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना विचारलं असता त्यांनी हे उत्तर दिलंय। पंकजाताई आमच्या नेत्या आहे आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड योग्य निर्णय करेल। बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना विजय सोपा असल्याचं मानण्यात येत आहे। धनंजय मुंडे हेही महायुतीत असल्यानं त्यांचीही मदत या निवडणुकीत पंकजा मुंडेंना होईल। विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघावरून होणारा संभाव्य वादही यामुळे टळणार आहे। भाजप पक्षश्रेष्ठी यासाठी पूरक असल्याची चर्चा आहे। पंकजा मुंडेंची वक्तव्यही हे संकेत देत असल्याचं मानण्यात येत आहे। आता भाजपच्या महाराष्ट्राच्या उमेदवार यादीत पंकजांचं नाव असणार का याची उत्सुकता सगळ्यांना आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।